स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी चरित्र सारामृत 1 दिवसाचे पारायण कसे करावे? कितीही मोठे संकट असू द्या, या पारायणामुळे स्वामी आयुष्याचं कल्याण नक्की करतात. असंख्य भक्तांना यातून अनुभव आले आहेत. तुम्हीही 1 दिवसाचे पारायण नक्की करा व स्वामी महाराजांचे अनुभव प्रचिती नक्की घ्या. मोठ्यात मोठे संकट या पारायणाने दूर होतात. योग्य तो मार्ग मिळतो. मनातील प्रत्येक इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात. वेळ मिळत नाही, शक्य होत नाही. काही भक्त 21 दिवसाचं पारायण करतात, काही भक्त 7 दिवसाचे पारायण करतात, 51, 108 असे आपल्या इच्छेनुसार पारायण करतात. पण काही भक्तांना वेळ मिळत नाही. बरेच कामे आहेत, धावपळ आहे, घरामध्ये कामे आहेत. त्यासाठी आपण कोणतेही पारायण करायचे असेल तर भरपूर नियम असतात. नियमाचे पालन करूनच आपल्याला पारायण करावं लागतं. पण काही भक्तांना कामानुसार किंवा काही अडचणी आहेत, यासाठी 7 दिवस, 21 दिवस, 1 दिवस, 3 दिवस किंवा 108 दिवस, 51 दिवस हे पारायण करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्या सर्व भक्तांना फक्त मी एकच सांगेन की तुम्ही फक्त 1 दिवस हे पारायण नक्की करा व स्वामी महाराजांची प्रचिती नक्की घ्या. तुम्ही स्वतः हे पारायण कराल तेव्हाच तुम्हाला अनुभव येतात. आपण कोणतीही सेवा आपण स्वतःहून करतो तेव्हाच आपल्याला त्यातील अनुभव पाहायला मिळतात. 1 दिवसाचे पारायण करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ नाही किंवा जास्त नियमाचं पालनही करावं लागणार नाही. 1 दिवस सहज आपण हे पारायण करू शकतो. तुम्हीही मोठ्यात मोठ्या संकटामध्ये आहात, काहीही समजत नाही, भरपूर मोठं संकट आलं आहे. हे संकट दूर कसं होणार? मनामध्ये मोठी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण व्हायलाच हवी असं मनामध्ये वाटतं. तेव्हा तुम्ही फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून फक्त 1 दिवस हे पारायण नक्की करा. तर असंख्य भक्तांना यातून अनुभव आला आहे, प्रचिती आली आहे. स्वामी महाराजांचे हे पारायण स्वामी चरित्र सारामृताचे आपण 1 दिवस आपल्या इच्छेने पारायण केले तर तुम्हालाही स्वतः अनुभव नक्की पाहायला मिळतो. तर करण्यासाठी तुम्हाला कोणतेही जास्त नियम नाहीत, सर्व करू शकतात. हे पारायण कोणी करावं, स्त्रिया, पुरुष, अगदी शिक्षणासाठी मुले आहेत, ते सर्वजण हे पारायण अगदी अवश्य करू शकतात. जास्त नियम पाळण्याची गरज नाही. तुमच्याकडे सकाळी वेळ असेल तर तुम्ही हे पारायण अवश्य करा. वेळेचेही जास्त तुम्हाला बंधन नाही किंवा तुम्ही सकाळी पारायण करू शकता, संध्याकाळीही पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर भरपूर नियमाचे पालन करूनच आपल्याला पारायण करण्यास सुरुवात करावी लागते. हे पारायण करण्यासाठी जास्त नियम पाळण्याची गरज नाही. अगदी तुम्ही सहज हे पारायण कोणीही करू शकता. आपण स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये मांसाहार हा वर्ज्य करतो, तर तुम्ही मांसाहार टाळायचा आहे, नॉनव्हेज खायचं नाही. संकल्प करून 1 दिवसाचे पारायण नक्की करा. संकल्प करून आपण जेव्हाही स्वामी महाराजांचे पारायण करतो, गुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे, अगदी कोणत्याही ग्रंथाचे आपण संकल्पयुक्त पारायण करतो, त्या सेवेचे आपण बांधलो जातो व ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या स्वामी महाराजांपर्यंत नक्की पोहोचतात. यासाठी मनामध्ये दृढ विश्वास ठेवून हे पारायण प्रत्येक भक्तांनी अवश्य करा. खूप छान अनुभव येतात. काही वेळा असं होतं, बरेच कामे आहेत, धावपळ आहे, त्यामध्ये आपल्याला कोणतीही सेवा करणे शक्य होत नाही. स्वामी महाराजांच्या एवढ्या सेवा आहेत, बऱ्याच वेळ लागतो किंवा काही भक्तांच्या मनामध्ये भरपूर इच्छा असूनही काही भक्त सेवा करत नाहीत. यासाठी फक्त 1 दिवस वेळ काढून ही सेवा नक्की करा, अनुभव नक्की घ्या. खूप जास्त तुम्हाला पूजा मांडणी, विशेष अशी कोणतीही पूजा करण्याची गरज नाही. तर तुम्ही खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण नक्की करू शकता. काय करायचं आहे? अगदी आपण या पारायणासाठी गुरुवारपासून सुरुवात करा. कारण आपण 7 दिवस, 21 दिवस, 51, 108 असे आपण दिवस पारायण करतो. त्यासाठी आपण कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकतो. पण या पारायणासाठी 1 दिवस आहे तर आपण गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे, उंबरठा लेपन करायचं आहे. शिक्षणासाठी असाल किंवा ऑफिसमध्ये किंवा तुम्ही बाहेर कुठेही नोकरीसाठी राहत असाल, तिथे तुम्हाला काही करण्यासाठी वेळ नसेल किंवा काही करता येत नसेल,
तर स्वच्छ अंघोळ करायचे आहे. अंघोळ करून स्वामी महाराजांचा फोटो असेल, दत्त महाराजांचा असेल तर गंध, फुले व्हायचे आहेत. अगरबत्ती प्रज्वलित करा, दिवा प्रज्वलित करा, साखरेचा नैवेद्य ठेवा. घरामध्ये काही बनवलं असेल तर ते ठेवू शकता किंवा तुम्ही साखरही ठेवू शकता. तुम्हाला पोथीला हळदी कुंकू लावायचे आहेत व तुम्हाला पारायण करण्यास सुरुवात करायची आहे. त्याआधी तुम्हाला 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या पारायण सुरुवात करायचं आहे. 1 ते 21 अध्याय आहेत. तुम्हाला एका बैठकीमध्ये जमत नसेल तर तुम्ही काही जे अध्याय आहेत ते सकाळी वाचू शकता किंवा तुमचे कामे आहेत दिवसभरामध्ये ते करून तुम्ही सायंकाळीही अध्याय वाचू शकता. सर्व झाल्यानंतर आरती करायची आहे स्वामी महाराजांची. घरामध्ये तुम्हाला काही प्रसाद बनवता येतो तर तुम्ही नक्की अवश्य प्रसाद नैवेद्य दाखवायचा आहे. नसेल तर तुम्ही साखर ठेवू शकता. याप्रमाणे तुम्हाला हे पारायण करता येतं. खूप साधी सोपी पद्धत आहे. जास्त वेळ लागत नाही. पूजा मांडणीही करायची गरज नाही. काही वेळा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी तिथे आपल्याला सर्व काही साहित्य उपलब्ध नसतं किंवा कोणाची एवढी परिस्थिती नसते की आपण काही वस्तू आणून हे सर्व काही पारायण सेवा कराव्या. तर तुमच्या शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे. श्रद्धा मनामध्ये ठेवा. विश्वासाने हे पारायण नक्की करा. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. पण शेवटी आपला विश्वास महत्त्वाचा आहे. विश्वासाने सर्व काही मिळतं. अशक्य गोष्टीही शक्य होतात. हे पारायण केल्याने असंख्य भक्तांचं कल्याण झालं आहे. मनातील इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुम्ही फक्त मनामध्ये एकच इच्छा ठेवायची आहे की अशक्य गोष्टी शक्य होणार आहेत. कारण साक्षात ब्रह्मांड नायक तुमच्या सोबत आहेत, तुमचं रक्षण करत आहेत. कितीही मोठी इच्छा असो तुम्हाला वाटत असेल ही इच्छा पूर्ण होणारच नाही, त्या इच्छेसाठीही तुम्ही हे पारायण करू शकता. मूलबाळ होण्यासाठी, लग्न होण्यासारखी, मनासारखी नोकरी हवी आहे, यासाठी घरामध्ये काही आर्थिक अडचणी आहेत, आजारपण आहे, दुःख, संकट आहेत. कितीही मोठ्यात अडचणी असो त्या अडचणी दूर होतील व तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. हे पारायण 1 दिवसाचं आहे. नक्की करा. आपण 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका. संकल्प अवश्य करा. मांसाहार वर्ज्य करा. नॉनव्हेज खायचं नाही. आपण 1 दिवस कांदा लसूण नक्कीच पाळायचा आहे. 1 दिवस कांदा लसूण नाही खाल्ला आपण या सेवेसाठी तर काही होत नाही. 1 दिवस कांदा लसूण वर्ज्य हेच तुम्हाला जेवण करायचं आहे व ही सेवा करा. अनुभव घ्या. आपण स्वामी महाराजांचे सेवेकरी आहात तर स्वामींवर विश्वास नक्कीच ठेवायचा आहे. प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये स्वामींविषयी विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. विश्वास डगमगू द्यायचा नाही. लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे. तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण नक्की करू शकता. अगदी जास्त नियम नाहीत. पूजा मांडणी विशेष करण्याची गरज नाही. तर हे पारायण अगदी कोणीही करू शकतं. स्वामी महाराजांची सेवा आपण मनातून विश्वास व श्रद्धेने करतो. त्याच भक्ताचे स्वामी संकट दूर करतात. त्या भक्ताला प्रचिती देतात. असे नाही आपले काम आहे म्हणून करायचं आहे. तर आपण पारायण करतो, ग्रंथाचे वाचन करतो तेव्हासुद्धा आपण शांत, व्यवस्थित आपल्याला समजतं तसे आपण शांतप्रमाणे आपण वाचन करायचं आहे व अनुभव घ्यायचा आहे. स्वामी महाराजांचा तारक मंत्र आपण मनामध्ये न बोलता आपल्या कानी शब्द पडत आहेत, आपल्याला ऐकायला येत आहे एवढ्या आवाजामध्ये तारक मंत्र आपण नक्की बोलायचा आहे. कारण आपण कोणतेही मंत्र उच्चार करतो तेव्हा ज्या काही पॉझिटिव्ह लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत येतात व जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ते आपल्यापासून दूर होते. यासाठी आपण तारक मंत्र कधीही मनामध्ये न बोलता तारक मंत्र आपल्याला ऐकायला येत आहे तेवढ्या आवाजामध्ये नक्की बोला. शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींवर विश्वास नक्की ठेवा. कारण देणारे स्वामीच आहेत. हे आयुष्य स्वामींनी दिलं आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये जे चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वामी आपल्याला देतात. जे वाईट लोक आहेत, वाईट गोष्टी आहेत त्या नेहमी आपल्यापासून दूर असतात.
काही आपल्याला नाही मिळालं तर नाराज होऊ नका, कारण शेवटी